मंडळी, जसे तुम्ही आता थंबनेलवरून पाहिलं असेल की काय आहे कारागृहामध्ये. तर जेव्हा मी तिथे गेलो सुरुवातीला 23ला तिथे गेल्यानंतर एंट्री झाली, सगळं झालं तिथं काय. पण तिथं जसं की मी तुम्हाला आता थंबनेलवर सांगितलं की असे दिवस आपल्या एखाद्या शत्रूवर पण नाही यायला पाहिजे. बघा बरं का, असे दिवस एखाद्या शत्रूवर पण नाही यायला पाहिजे. आणि ते 2 फरशा असतात. 2 फरशामध्ये तिथं झोपायला 2 फरशातनं 1.5 फरशी दोघांनी झोपायचं 1.5 फरशीमध्ये, आणि बाकीची अर्धी फरशी यायला जायला ठेवायची. म्हणजे अशी शिकडून तिकडून लोक झोपलेले असतात, ह्या बाजूने इकडचे वेगळे इकडे वेगळे, आणि मधून एक वाट असते. त्या मधल्या रस्त्याला तिथं 1.5 फरशीमध्ये दोघांनी झोपायचं. आपल्याला घरी विचार करा, आपल्याला घरी मोठा बेड असला तरी आपल्याला पुरत नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे सध्या. पण ते जे दिवस तिथलं जे अन्न, तिथलं जे काय हे होतं, ते एक एक क्षण, एक एक मिनिट हा सगळा हे करण्यासारखं आहे, आठवण्यासारखं आहे, म्हणजे लक्षात राहण्यासारखं आहे आयुष्यभर. अगदी आयुष्यभर. ऐन सणासुदीच्या वेळेसच हा सगळा मॅटर झाला होता की 1.5 फरशीमध्ये दोघांना ॲडजस्ट करावं लागतं, एवढं लक्षात घ्या. काय म्हणजे हे वैयक्तिक माझे अनुभव हे मी शेअर करत असतो. मला आता तुम्ही म्हणसाल की आत्ताच का सांगायला लागला, त्याला झाले 2 वर्ष 3 वर्ष. असं काही नाही आहे. माझ्या मनातलं एक मी सोशल मीडियावरती मला थोडंसं सांगू वाटलं म्हणून मी सांगतोय की कुठेतरी थोडंसं बाबा, आपले जे व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांना सुद्धा आपल्याबद्दल जे काय घडलं इथून मागं, ते त्याबद्दल थोडीशी माहिती असायला काही हरकत नाही, आणि पाहिजेलच. कारण त्याच्याशिवाय माणसाला पुढे माणूस जात नाही, किंवा त्याची पूर्णपणे हिस्ट्री, त्याची स्टोरी माहिती असल्याशिवाय तो पुढं जात नाही. हे सत्य परिस्थिती आहे. म्हणून मी तुम्हाला हे आत्ता सांगतो की बाबा, मी आत्ताशी कुठेतरी 4 सबस्क्रायबर आपले वाढलेत, व्ह्यूवर्स वाढलेत. मग त्या व्ह्यूवर्सच्या दरम्यान आपले जे व्ह्यूवर्स आहेत, जे आपले ऑडियन्स आहे यूट्यूबचे, त्यांना आपण हा सांगण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये काय आपल्याला कोणाची भावना किंवा दुखवायच्यात, कोणाचे काही हेतू नाहीये. आपण आपले स्वतःचं आपण सांगतोय की 2023ला जेव्हा ह्या केस झाली, त्या केसमध्ये 15, 20, 25 दिवस केले आमचे. 25 दिवस. त्या 25 दिवसामध्ये जे काही दिवस काढले मी, ते पूर्णपणे अशा अर्ध्या फरशीवर झोपून काढले, एका अंगावरती. असं एक अंग डाव्या बाजूच्या अंगावर झोपून ते दिवस काढले. बघा बरं का, एकाच अंगावरती, इकडं नाही दड इकडं नाही. कारण खाली इथं डोक्याला इथं लगेच त्याच्या वरच्या ज्या हे असतात, लाथावरून लगेच पाय असतात, खाली गेलं त्याचं डोकं. आपल्याला त्याला नाही लागले पाहिजे, इकडच्याला नाही लागले पाहिजे, तिकडच्याला नाही लागले पाहिजे. म्हणजे आणि ज्यांना जागा भेटल्यात त्यांना आहेत, त्यांना एक एक फरशीवर लोक झोपतात. पण ते खूप दिवसापासून आहेत तिथं, 2 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष असे लोक आहेत, त्यांना आहे जागा. त्यांना खायला प्यायला पण चांगलं मिळतं. मनी ऑर्डर वगैरे येतात त्यांच्या घरनं, लोकांकडनं 2-2 हजार, 3-3 हजार. मग ते मनी ऑर्डरमध्ये फरसाण बिरसाण येतं, फरसाण टाकून ती भाजी चांगली लागते. कारण तशी भाजी तर तुम्हाला माहिती आहे, फळक पाणी असतं, नुसतं लाल पाणी, तुरीची डाळ असते काय त्यात नुसतं, आणि हिंग टाकलेलं असतं. आणि ती चपाती आहे ना, आपल्या त्या एखादं ते जित्राप सुद्धा खाणार नाही, काय कुत्रं पण खाणार नाही, अशी ती चपाती असते. काय जाडजोड, त्याला तेल बिल काय नसतं, त्याला मीठ नसतं भाजीला अजिबात. अशी परिस्थिती ही सगळी. म्हणजे मी आता 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता बघा, मी 15 दिवस कसे काढले, त्यामध्ये त्याच्यानुसार हा व्हिडिओ आहे पुढचा. आता 2 दिवसापूर्वी मी बनवला होता. काय तर त्याच्यामध्ये पण काही एक दोघांनी कमेंट्स केल्यात की काय नसतं, चांगलं असतं जेवायला. पण ते कसं, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे माल पैसावाले आहेत, ते लोकांना ते चांगले. बाबा मनी ऑर्डर केली तर 1000, 2000, 5000 लोक इकडून पुढं मिळू शकतात आणि पाठवू शकतात, त्याच्यावरती ते मिळतं. पण आपल्यासारखं गोरगरिबाकडे आपल्याकडे काय मिळायचं? आपल्याकडं ना बायकोचं एक तर आधार कार्ड होतं, ना काही नव्हतं, ना कोणी आपल्याला मुलाखत घ्यायला येत नव्हतं. कारण आधार कार्ड तिकडच्या नावाचं होतं, माहेरच्या. काय त्यावेळेला तिला इकडं घेता येत नव्हतं, ना कोणीच येत नव्हतं, ना आपल्याला सख्खं कोणी आहे नाही, त्याचे काही विषयच नाही. नाही का, मुलाखतीला जवळ 20-25 दिवस आतमध्ये झुरून काढले अक्षरशः. रोज सकाळ संध्याकाळ पाणी होतं त्या डोळ्यात. म्हणजे इतकं बेकार विषय होता ते सगळा. कसं होतं ते विषय, ते 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 दिवस
आपल्या कट्टर शत्रूला सुद्धा नाही यावे. हा, शत्रुमित्र कोणी नाही ह्या समाजामध्ये, सगळे आपलीच माणसं आहेत. सगळी जगात राहायचं म्हणजे सगळ्यांशी गोड बोलत राहावं. तुम्ही कोणाला खटकायला असं काही वागू नका आणि बोलवू नका, आणि कोणाचे मन दुखवतील असंही काही राहू नका. काय कोणाचा उद्देश वाईट हे नाही करायचा, कारण आपण जेव्हा हे करतो त्यावेळेला चांगलं राहायचं, तोंडाने आपली वाणी चांगली ठेवायची शब्दाने. ठीक आहे. तर 1.5 फरशीवरती मुद्दा आहे की 1.5 फरशीमध्ये दोघांना ॲडजस्ट करावं लागत होतं. त्यात माझी तब्येत जास्त होती, समोरच्याची तब्येत पण जास्त. तसल्या ह्याच्यात आम्हाला असं झोपायचं. कैची कशी असते, कैची अशी कैचीत एक पायाला पाय असं टाकून झोपायचं. त्याचे पाय माझ्या इकडं मध्ये, एक पाय आमच्या दोघांच्या दोन्ही पायांच्या मध्ये, त्याचा पाय इकडं, म्हणजे अशी कैचीत असं झोपावं लागत होतं तिथं. म्हणजे अशी बरं नाही तर आपल्याला घरी मोठा बेड असला ना, 4 लोक झोपतील असं, तरी ते पुरत नाही. पण तिथं एवढ्या वाईट परिस्थितीतून दिवस काढावे लागतात. त्याच्यासाठी सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही वाईट काम करू नका, ना वाईट वृत्तीला जाऊ नका, ना वाईट संगत पकडू नका. त्या संगतीमुळे आपलं नाव खराब होईल, त्याचंही खराब झालेलं कळायचं नाही, आपलंही खराब झालेलं कळायचं नाही. त्यामुळे वाईट संगत ही खूप महत्वाची आहे. काय संगत चांगली ठेवा, चांगल्या संगतीने चांगला माणूस पुढे जातो. वाईट मार्गाने गेला तर वाईटच लागतं, आणि वाईटच त्याचे कर्म वाईट, तर फळ पण वाईटच भेटतं. हे लक्षात तुम्ही असू द्या. काय इथून मग असं हे करायचे काय हे नाही. त्यामुळे तुम्ही जर थोडंसं आपल्या ह्यानुसार तुम्ही राहा. ठीक आहे. कारण माझ्याकडे तर अक्षरशः आहे ना, गाडी घरी होती, त्या गाडी चालवायला ड्रायव्हर सुद्धा नव्हता. म्हणजे एकटी लेडीज पळत होती त्यावेळेस. एकटी लेडीज, एकटी बायको, दौंडला जा, बारामतीला जा, पुण्याला जा, येरवड्याला, अशी एकटी पळत होती. म्हणजे माझ्या वेळेस असं कोणीच नव्हतं. त्यामुळं वाईट दिवस खूप काढलेत बाबा मी, खूप वाईट दिवस काढलेत. पळायला कोणी नसल्यामुळं आपलं कोणी, लोकांना असं वाटत होतं त्यावेळेला की ह्याच्याबरोबर पळायचं म्हणजे त्याला बी अटक करतील, म्हणजे आम्हाला बी अटक करतील, असं लोकांना वाटत होतं. तर पोलीस किंवा प्रशासन काही हे नसतं, प्रशासन सगळी चौकशी करूनच हे करतं. त्यावेळेला वाटत होतं लोकांना. काही लोकांनी पळून गेले, गाव सोडून गेला. एक जोडीदार तो आमचा 15 दिवस तिकडे जाऊन राहिला गावी. एक दिवस एक जण आला, दुसऱ्या दिवशी तर आलाच नाही. म्हणजे गाडी चालवायला सुद्धा कोणी नव्हतं अक्षरशः. काय त्यांना काय आम्ही कोणी पैसे मागितले नव्हते, काय नव्हते. फक्त बाय माणूस होतं एकट्या बाय माणसाला वकील लोक वगैरे फसवतात, पैसे डबल मागतात. त्यासाठी गड्या माणसाची गरज होती. पण काही गडी माणूस कोणी भेटला नाही त्यावेळेला. लक्षात घ्या, माझ्या जामिनाच्या वेळेस माझे एवढी वाईट परिस्थिती होती. एकटी रिक्षाने जायची, रिक्षाने यायची. काय टू व्हीलर पण त्यावेळेला होती, टू व्हीलरवर सुद्धा चालवायला माणूस नव्हता. अशी परिस्थिती त्यावेळेला. त्यामुळं सर्वांनी आपलं जे काम करतोय आपण, जे काम करतोय ते काम व्यवस्थित करा, सरळ मार्गाने करा, वाईट मार्गाने जाऊ नका. शॉर्टकट यशामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. शॉर्टकट यश बघायला जाचाल तर त्याचा काही फायदा होणार नाही. अगदीच तुम्ही किती पण हे करा, मग कष्ट करून जे काय आहे ते कष्ट करूनच कमवा. माझ्या वैयक्तिक मला खूप म्हणजे अगदी वाईटातला वाईट अनुभव हा माझ्या आयुष्यात आलेला आहे. त्यावेळेला बघत होतो आम्ही, काय लय अवघड. तिथं लय रती महारथी आहेत आतमध्ये, सगळे लय एकशे बडकर रती महारथी. तिथे गेल्यावर असं वाटतं, त्यांचे मॅटर ऐकून असं वाटतं राय आपण तर काहीच नाही, म्हणजे असं तिथं भास होतो. म्हणजे तिथं काय वागणूकच तशी तिथं. काय त्यामुळं मग तुम्ही जेलला आलाय हे कसं कळणार, हे का नाही? तुम्ही थोडंच फिरायला आलाय. तुम्ही फिरायला आलाय का बॅग घेऊन पिकनिकला गेलाय का? नाही ना. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी जाणार आहेत आणि हे सगळं होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपलं जे काय आहे ते शांतपणे सरळ मार्गे काम करा आणि सरळ मार्गे चला. सर्वांनी वाईट मार्गे नका जाऊ. 1.5 फरशीवर झोपायचं फक्त, आठवायचं फक्त. 1.5 फरशीत दोघं जणी हे करायचं. एखाद्याच्या मनात जर वाईट विचार आला काय तर 1.5 फरशीवर झोपायचं, एवढं लक्षात घ्या दोघांना. म्हणजे मग तिथून पुढे तुम्ही वाईट कृत्य करायचे का नाही ते ठरवायचं तुम्ही. बघा बरं का, 1.5 फरशीवर दोघांना दिवस काढायचे, असं तुम्ही लक्षात ठेवायचं. तर ते मग तुम्ही वाईट काम करायचं नाही, तर वाईट काम करायचं नाही.
2 रुपये मिळतात ना सुखी, त्यातच खावं आणि त्यातच आयुष माना, त्यातच आभार माना परमेश्वराचे. पण मी जी चूक केली ते तुम्ही करू नका. खूप अवघड आहे, खूप म्हणजे सांगूच शकत नाही काय झाले, काय घडले, कसं घडले, कसं काय झाले, कोणी काय केलं ते उकरून नाही काढायचं मला, कोणाचं नाव पण नाही घ्यायचं. कोणी काय करेल काय नाही ते अशी काही मला घेणं देणं नाही. चला, मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच अजून पुढचे काही दिवस बरेच गोष्टी आहेत त्यामध्ये, तुम्हाला मी नक्कीच कळेल. पुढे मी अजून सांगेल थोडंसं काय काय कसं काय अजून आतले दिवस काय असतात. काय तरी तुम्ही सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि काय तुमच्यापैकी कोणी असा अनुभव घेतलाय का वाईट, ते मला कमेंट्सद्वारे कळवा. असा वाईट अनुभव तुमच्या ह्याच्यात कोणी घेतलाय का, मला कळवा कमेंट्सद्वारे. आणि नक्कीच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, काही नवीन विषय, नवीन आठवणी सांगू. चला, रामकृष्ण हरी.